सावध, महाराष्ट्राच्या संपूर्ण जिल्ह्यांसाठी डेंजर पाऊस आणि अचानक मुसळधार पावसाचा इशारा। 23 सप्टेंबर 2025 रोजी हवामानाच्या बदलामुळे काही जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार विजांबरोबरचा पाऊस येऊ शकतो, तर काही ठिकाणी वाऱ्याचा वेग आणि जलसंचयामुळे धोका वाढणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक जिल्ह्याचा सोप्या भाषेत शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी उपयोगी अंदाज पाहणार आहोत, जेणेकरून पिकांचे, घराचे आणि वाहनांचे योग्य संरक्षण करता येईल। सतर्क राहा, ही आपली माहिती आपल्या सुरक्षा आणि पिकांसाठी महत्त्वाची आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक जिल्ह्याचा हवामान अंदाज आणि शेतकऱ्यांचा उपाय आम्ही तपशीलवार देणार आहोत। त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। सर्वप्रथम धुळे जिल्ह्यात 23 सप्टेंबरला सकाळी ढगाळ वातावरण राहील। दुपारी आणि संध्याकाळी थोडे मध्यम पाऊस व काही ठिकाणी विजांसह पाऊस येण्याची शक्यता आहे। जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवा आणि बाहेर जाणे, काम करणे टाळा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ असेल आणि दुपारी पाऊस व थंडगार वाऱ्याची शक्यता जास्त आहे। काही ठिकाणी विजाही असू शकतात। जळगाव जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ, दुपारी ठिपके हलके ते मध्यम पाऊस येण्याची शक्यता। नाशिक जिल्ह्यात सकाळी थंड व ढगाळ, दुपारी व सायंकाळी मुसळधार थंड पावसाची आणि विजांसह तुफानी पर्वते येण्याची शक्यता आहे। स्थानिक ठिकाणी 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे येऊ शकतात। दुपारी बाहेरील कामे, कापणी, उकडणी टाळा। फळबागातील सैल आधार मजबूत करा। वीज व वाऱ्यामुळे तोडफोड होऊ नये याची काळजी घ्या। पशुसंवर्धनासाठी शेड बंदोबस्त करा। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहून दुपारी सततचा हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। काही वेळा विजाही शक्य आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये सकाळी आकाश ढगाळ असेल, सकाळी उशिरा हलका पाऊस होऊ शकतो। दुपारनंतर काही प्रदेशात पावसाची तीव्रता वाढू शकते व विजांचा धोका आहे। तापमान सुमारे 24 ते 29 डिग्रीच्या दरम्यान राहील। हवेत ओलावा जास्त राहील। सातारा जिल्ह्यात सकाळी थोडे बहुत ढग, दुपारी पावसाचा प्रवाह अपेक्षित। संध्याकाळी विजा ध्वनीसह पाऊस होण्याची शक्यता। तापमान सुमारे 23 ते 28 डिग्री पर्यंत। सोलापूर जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण बनून राहील। दुपारी आणि संध्याकाळी काही भागात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो। पावसाचे आवर्तन पौर्णिमेच्या अपेक्षित आहे। तापमान सुमारे 30 ते 32 डिग्री पर्यंत जाऊ शकते, पण पावसाने थांबवलेला वेळ असल्यास आर्द्रतेमुळे हवेत थोडी दमछाक वाटू शकते। सांगली जिल्ह्यात सकाळी ढगाळ वातावरण असेल, पावसाची शक्यता आहे, परंतु तो सततचा नसेल, तर काही वेळा थांब येऊ शकतो। दुपारी व संध्याकाळी तडका पाऊस येऊ शकतो, विशेषतः जिथे ढग जास्त असतील। तापमान सुमारे 26 ते 30 डिग्री पर्यंत। रात्री थोडं थंड वाटेल। कोल्हापूरमध्ये आकाश प्रामुख्याने ढगाळ राहील। सकाळी पावसाचा काही ठिपक्या स्वरूपाचा प्रभाव दिसू शकतो। दुपारनंतर आणि संध्याकाळी हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी विजेचा कडकडाट संभव आहे। तापमान सुमारे 25 ते 28 डिग्री। ओलावा जास्त असल्यामुळे वातावरण दमट वाटू शकते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दिवसातील तापमान सुमारे 28 ते 30 डिग्री असण्याची शक्यता आहे। आकाश ढगाळ राहील। दुपारी व संध्याकाळी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता। विजांचा कडकडाट होऊ शकतो। जालना जिल्ह्यामध्ये आकाश ढगाळ असेल। दुपारी आणि संध्याकाळी वळणदार पावसाचा अंदाज। थंड वारा येऊ शकतो आणि अचानक वीजधारणा होण्याची शक्यता आहे। तापमान दुपारी साधारण 29 ते 30 डिग्री, रात्री 22 ते 24 डिग्रीच्या दरम्यान राहील। हवेत ओलावा जास्त राहील। बीड जिल्ह्यात आकाश मोठ्या प्रमाणात ढगाळ, रात्रीपर्यंत हलका ते मध्यम पाऊस। दुपारी आणि संध्याकाळी काही भागांमध्ये तडक्यांच्या पावसाचा अंदाज आहे। दिवसा तापमान सुमारे 30 ते 32 डिग्री, रात्री थोडं कमी 22 ते 24 डिग्री पर्यंत। हवेत दमछाक वाटू शकते ओलसरपणामुळे। परभणी जिल्ह्यामध्ये पावसाचे आवर्तन होण्याची शक्यता आहे। कधी कधी जोरदार विजा ध्वनीसह झपाट्याने पावसाचे क्षण येऊ शकतात। परभणीमध्ये देखील अशीच परिस्थिती दिसते। तापमान दुपारी 29 ते 30 डिग्रीच्या आसपास, रात्री थोडं थंड, ओलावा संध्याकाळी वाढू शकतो। हिंगोली जिल्ह्यामध्ये थोडेफार धुके किंवा हलके ढग असतील। दुपारी वातावरण ढगाळ होईल। पावसाची शक्यता आहे। दुपारी किंवा सायंकाळी काही ठिकाणी विजांबरोबर रॉडकॉट पावसाचे तडाखे येऊ शकतात। तापमान सुमारे 31 ते 32 डिग्रीच्या दरम्यान दिवसाला, तर रात्री थोडं थंडावा सुमारे 23 ते 24च्या दरम्यान। धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसाचे वेळेवेळेने तडाखे, विजांचा धोका कमी जास्त असू शकतो। साधारण हिंगोली सारखी परिस्थिती अपेक्षित। ढगाळ वातावरण, विशेषतः दुपारी सायंकाळी थोडा ते मध्यम पाऊस। तापमान सुमारे 30 ते 32 डिग्रीच्या आसपास दिवसभर, रात्री कमी थंडी राहील। लातूरमध्ये सुद्धा ढगाळ आकाश आणि आवर्तक पावसाचा धोका। दुपारी हवा जास्त, ओलसर पावसाचे तुकडे पडू शकतात। विजांची शक्यता कमी मध्यम। तापमान आता आसपासच्या सुमारे 30 ते 31 डिग्री दिवसाला, रात्री थोडं कमी 22 ते 24 डिग्री पर्यंत। नांदेडमध्ये हा दिवस पावसाचा संभाव्यतेने भरलेला दिसतो। विशेषतः दुपारी व संध्याकाळी विजांबरोबर थांब पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे। तापमान दिवसात साधारण 30 ते 31 डिग्री आणि रात्री 22 ते 24 डिग्री। माती ओलसर राहण्याची शक्यता आहे। पालघर जिल्ह्यात दिवसभर आकाश ढगाळ राहील। सकाळी हलका पाऊस पडेल, तर दुपारी काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। विजांचा कडकडाट व गडगडाट यांचा धोका संध्याकाळी संभावतो।
ठाणे जिल्ह्यात दुपारनंतर पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे। सकाळी वातावरण दमट राहील, हलके शिंतोडे दिसतील। दुपारनंतर जोरदार सरी कोसळू शकतात। काही भागात वाऱ्याचा वेग वाढेल। मुंबई शहरात सकाळपासूनच दमट व ढगाळ वातावरण राहील। दुपारनंतर हलका ते मध्यम पाऊस होईल व सायंकाळी काही भागात मुसळधार सरींची शक्यता आहे। वाहतूक व शहरी भागात पाणी साचण्याचा धोका आहे। शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी वेळेआधी नियोजन करावे। मुंबई उपनगर भागात हवामान सकाळी उकाड्याने सुरू होईल, पण दुपारनंतर मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडतील। रात्रीपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा धोका आहे। रायगड जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण राहील। दुपारी काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल, तर संध्याकाळपर्यंत पावसाची तीव्रता काही ठिकाणी वाढू शकते। विजा दोन्हीसह तडके पडण्याची शक्यता आहे। रत्नागिरीमध्ये सकाळी दमट वातावरण राहील। दुपारी हलका पावसाचा अंदाज आहे आणि संध्याकाळी काही भागात जोरदार पावसाचे तडके पडू शकतात। किनाऱ्याजवळ वाऱ्याचा वेग जास्त होण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण राहील। सकाळी हलका पाऊस, दुपारी मध्यम व संध्याकाळी काही ठिकाणी मुसळधार पाऊस येऊ शकतो। काही ठिकाणी विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे। बुलढाणा जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण राहील। दुपारी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। दिवसाचे तापमान सुमारे 30 डिग्री आणि रात्री 23 डिग्री पर्यंत कमी होईल। वाशिम जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण राहील। दुपारी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। दिवसाचे तापमान सुमारे 32 डिग्री, रात्री 24 डिग्री पर्यंत कमी होईल। अकोला जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण राहील। दुपारी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। दिवसाचे तापमान सुमारे 32 डिग्री, रात्री 25 डिग्री पर्यंत कमी होईल। अमरावती जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण राहील। दुपारी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। दिवसाचे तापमान सुमारे 34 डिग्री, रात्री पुन्हा 25 डिग्री पर्यंत कमी होईल। यवतमाळ जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण राहील। दुपारी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। दिवसाचे तापमान 34 डिग्री ते रात्री 25 डिग्री पर्यंत कमी होईल। वर्धा जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण राहील। दुपारी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। दिवसाचे तापमान सुमारे 34 डिग्री, रात्री 26 डिग्री पर्यंत कमी होईल। नागपूर जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण राहील। दुपारी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। दिवसाचे तापमान 34 डिग्री ते रात्री 25 डिग्री पर्यंत कमी होईल। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सकाळपासून ढगाळ वातावरण राहील। दुपारी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। दिवसाचे तापमान सुमारे 34 डिग्री आणि रात्री पुन्हा 25 डिग्री पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण राहील। दुपारी हलका पाऊस पडण्याची शक्यता। दिवसाचे तापमान सुमारे 35 डिग्री आणि रात्री पुन्हा 26 डिग्री पर्यंत कमी होईल। गोंदिया जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण राहील। दुपारी हलका मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। दिवसाचे तापमान 34 डिग्री पासून रात्री 25 डिग्री पर्यंत कमी होईल। गडचिरोली जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण राहील। दुपारी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। दिवसाचे तापमान 35 डिग्री पासून रात्री 26 डिग्री पर्यंत कमी होईल।